नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा आलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण 2024चा प्रश्नपत्रिका केली, इतिहासाचे सर्व प्रश्न केले. आज आपण 2023चे इतिहासाचे सर्व प्रश्न पाहणार आहोत, त्याची उत्तर पाहणार आहोत. त्या उत्तरातून आपल्याला काही इतर प्रश्न निर्माण होतात का ते पाहणार आहोत, जेणेकरून येणारी कंबाईन परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025, ठीक आहे, 2025 या परीक्षेसाठी याचा काय उपयोग होतो का आपल्याला पाहायचा आहे. तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे, पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशन, ठीक आहे, पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. तर त्या सल्लागार मंडळामध्ये कोण कोण होतं. जनरली असे प्रश्न कधी सुटतात माहिती आहे का, ज्यावेळी तुमचं वाचन खूप डीप आणि इंटरलिंक वाचन असतं त्यावेळेस असे प्रश्न सुटतात. तरी पण आपण या बाबतीत थोडासा एक विचार करूया. याचं उत्तर दिलेलं त्यांनी 1, 2, 3 म्हणजे कोण कोण, न्यायमूर्ती रानडे, R.G. भांडारकर, न्यायमूर्ती K.T. तेलंग यांचं उत्तर दिलेलं आहे. बापू हरिशिंदे यामध्ये काही सहभाग नव्हता, ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करूया माहिती आहे का, तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने अजून काही प्रश्न तयार होतात का बघूया, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या कंबाईन किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेला उपयोगी पडतील. कारण की आयोग काय करतं, प्रश्नातूनच प्रश्न निर्माण करत असतं, ठीक आहे. तर पहिल्यांदा बघा, रमाबाई असोसिएशनचं आपल्याला हे नेमकं काय संस्था होती, काय काम करते ते पाहायचं आहे. तर रमाबाई असोसिएशन ही संस्था काय करायची, तर हिंदू विधवा ज्या होत्या, हिंदू विधवा यांच्यासाठी काय करायचं, शैक्षणिक संस्था स्थापन करण्यावर भर द्यायची. शैक्षणिक संस्था यांच्या शिक्षणावर त्यांचा भर होता, ठीक आहे. मग रमाबाई असोसिएशन ही संस्था किती साली स्थापन झाली असा जर प्रश्न विचारला तर 1987 साली कुठे झाली ती, अमेरिकेत झाली ती, USA, ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या पॉईंटवरून आपल्याला दोन प्रश्न कळले की जर फ्युचरमध्ये असा प्रश्न आला की रमाबाई असोसिएशनचं कार्य काय आहे, हिंदू विधवा शैक्षणिक संस्था स्थापन करत होत्या किंवा ते कुठं स्थापन झाली ती, तर USA मध्ये 1857 साली स्थापन झाली होती. अशा पद्धतीनं ते आपल्याला विचारू शकतात. दुसरं असं विचारू शकतात की ह्या असोसिएशनचं अजून काय कार्य असेल तर अजून एक कार्य सांगायचं की त्यांनी काय केलं तर शारदा सदनची स्थापना केली होती, ठीक आहे. शारदा सदन कुणी केली ती, रमाबाई असोसिएशन म्हणजेच पंडित रमाबाई यांनी शारदा सदनची या अंतर्गत आपल्याला स्थापना समजून येते, ठीक आहे. त्यानंतर पंडित रमाबाईबद्दल जर प्रश्न विचारलास तर ते प्रश्न विचारतील त्याचा एक ग्रंथ विचारतील ते की हाय कास्ट, ठीक आहे, हाय कास्ट वुमेन हा त्यांचा ग्रंथ ते विचारू शकतात. हाय कास्ट वुमेन कुणी लिहिला होता, पंडित रमाबाई यांनी लिहिला होता, ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या प्रश्नामध्ये आपण 3-4 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने आपण त्याचं प्रत्येक प्रश्नाचं पुढे जाऊन ॲनालिसिस करूया, ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न घ्या. नेक्स्ट प्रश्न काय दिलेले की इसवी सन 1918 साली मुंबईत कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी दिला. आता जनरली वन लाईनर क्वेश्चन आहे, पण ह्यामध्ये आपल्याला उत्तर कसं सापडतं बघा. 1918 साली ज्यावेळेस मुंबईमध्ये वरळी, ठीक आहे, मुंबईमध्ये वरळी या ठिकाणी कामगार सभा झाली होती. कामगार सभेचे एक अधिवेशन झालं होतं, ठीक आहे, अधिवेशन. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष राजश्री शाहू महाराज होते, ठीक आहे. 1918 सालीच हे अधिवेशन पार पडलं होतं. तर हे अधिवेशन कामगार सभेचं अधिवेशन होतं आणि त्याच्या अध्यक्षस्थान राजे शाहू महाराज होते. त्यामुळं साहजिकच एक लॉजिकली प्रश्न असा सुटू शकतो की बाबा पीपल्स युनियन संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी दिला होता, तर राजश्री शाहू महाराजांनी दिला होता. आता हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रीडिंग कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की कामगार सभेचं अधिवेशन 1918 मध्ये वरळी मुंबई या ठिकाणी पार पडलं होतं आणि त्याचे अध्यक्ष राजे शाहू महाराज होते. जर ऑप्शनमध्ये राजे शाहू महाराज नसतील आणि जर पीपल्स युनियन संदर्भात जर काही प्रश्न आला तर एक लक्षात ठेवा, C.K. बोले एक नाव लक्षात ठेवा. C.K. बोले हे पण नाव लक्षात ठेवा. C.K. बोले असं एक नाव होतं, ते सुद्धा यांच्याबरोबर सहभागी होते. त्या पद्धतीनं आपल्याला असे 2 पॉईंट कळून येतात की कामगार सभाचं अधिवेशन झालं 1918 वरळीमध्ये. त्याच्या अध्यक्षस्थान जर विचारलं पुढच्या प्रश्नातून कोण येतं तर ते राजश्री शाहू महाराज येतात. पुढचं बघा काय म्हणलेलं आहे. ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मूर्तपेढ रवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबावरील फुल्यांचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला, ठीक आहे. आता ह्याचं हा पण थोडासा काय म्हणतो आपण त्याला फॅक्च्युअल डाटा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर आहे कृष्णाजी भालेराव, ठीक आहे. कृष्णाजी भालेराव यांचं दीनबंधू नावाचं एक वृत्तपत्र होतं, ठीक आहे. दीनबंधू नावाचं एक वर्तमानपत्र होतं. त्या पत्रातून ते ज्योतिबा फुलेंवर जो काही हल्ला चढवला जायचा चिपळूणकरांकडून किंवा इतर त्यांच्या समकालीन समाजाकडून, त्यावेळेस त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी दीनबंधूमधून कृष्णाजी भालेराव हे काय करायचे, लेखन करत होते. आणि या लेखातून त्यांनी ज्योतिबा फुले यांच्यावरील हल्ल्याचा बचाव केला होता, ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे असतील किंवा तुकाराम तात्या पडवळ असतील, बहुदाजी लाड असतील, हे जरी यांचे सहकारी असले तरी वर्तमानपत्रातून त्यांच्यावर हल्ल्याचा बचाव केला होता तो म्हणजे कृष्णाजी
भालेकर यांनी. नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं, सर्वप्रथम कामगार संघटनेची स्थापना केली होती. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मागं पण तो आपल्याला पॉईंट आला होता. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे बघा, इथं बघा हा पण इथं आला होता. कामगार संघटनेसाठी पहिली कामगार संघटना त्यांनी स्थापन केली होती. हे ह्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा कोणता आहे. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो. आता एक लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न तयार करतील बघा. आता हे मालविका अग्निमित्र जे नाटक आहे हे नाटक कुणी लिहिलं होतं, तर कालिदास यांनी लिहिलं होतं. ठीक आहे, कालिदास यांनी लिहिलं होतं. हे नाटक किती अंकी होतं, तर 5 अंकी नाटक होतं. ठीक आहे, 5 अंकी नाटक होतं. आणि ह्याच्यामध्ये काय दिलं होतं की शुंग आणि विदर्भ यज्ञसेन राजघराणं यांच्या काय म्हणतात त्यांची दोन घराण्यातले जे काही राजकुमार आणि ती हे होती मालविका यांच्यातील प्रेमसंबंधाचं ते थोडंसं कॉमेडी टाईप असं थोडंसं विबंधन होतं, त्यामुळे ते दिलं होतं. एवढं काय ते आता डिटेलमध्ये जो काय प्रश्न विचारणार नाहीत. फक्त विचारलं तर मालविका अग्निमित्राचे कोण लेखक होते वगैरे असं विचारतील. कालिदास आणि 5 अंकी नाटक आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून तेवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. वैदिक काळामध्ये व्यापारात विनिमय साधन काय होतं. अगदी सोप्पा प्रश्न आहे. कृष्णा शतमान. इथं थोडंसं इथं गडबड झालेली आहे. हे वैदिक काळात नव्हते, ॲक्च्युली उत्तर वैदिक काळ हवा होता इथं, पण आयोग काहीतरी चुकलेलं आहे. पण ठीक आहे, चुकला तर आपण लक्ष नाही द्यायचं. उत्तर वैदिक काळामध्ये हे काय म्हणतो आपण विनिमयाचे साधन प्रचलित होतं. मग ह्याचा 1, 2, 3 मग हा पहिला ऑप्शन येतो. मग गण आणि शक्य हे काय होते, हे ग्रुप होते. ठीक आहे, हे ग्रुप होते. हे ग्रुपची नाव आहे. श्रेणी हे खास करून ग्रुप कोणाचा होता, हा व्यापाऱ्यांचा ग्रुप होता. हे ग्रुप होते. हे विनिमयाचे साधन नव्हते. हे विनिमय साधन फक्त हेच होते. ठीक आहे, निष्क म्हणजे सोन्याचं एक छोटंसं नाणं होतं. कृष्णाल पण त्याच पद्धतीनं आणि शतमानसुद्धा त्याच पद्धतीनं विनिमयाचं साधन होतं. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून तेवढं महत्त्वाचं ठेवा. आता हा सुद्धा अतिशय टफ क्वेश्चन होता त्या काळात, म्हणजे त्या 2023चा मला असं वाटतंय की सेतू माधवराव पडगी यांच्यामध्ये नाथपंथातील कोणत्या संतांनी शाह रमजान नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गुढ आहे. आणि ॲक्च्युली प्रश्नसुद्धा अतिशयच गुढ होता, कारण की बरेच जण चुकून गेले ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्याच्यामध्ये चुकून जाण्याचं कारण की ह्याचा उल्लेख कुठेही कोणत्याही पुस्तकामध्ये सरळ आपल्याला मिळत नाही आहे. त्याचं उत्तर काणिपणात येते. ठीक आहे, आता आपल्याला फक्त ह्या प्रश्नातून कोणता प्रश्न तयार होऊ शकतो. आता तिने जर विचारलं नाथपंथ, तर आपल्याला नाथपंथाची स्थापना विचारू शकतात. ठीक आहे, नाथपंथाची स्थापना कोणी केली होती, गोरक्षनाथ. लक्षात ठेवा, गोरक्षनाथ यांनी नाथपंथाची स्थापना केली होती. हे आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण एक एक पॉईंट कव्हर करत जाऊ. जिथून प्रश्न निर्माण होतात तर प्रश्न आपण घेऊया. म्हणजे कसं होतं की आपल्याला पुढं कंबाईनला किंवा राजपूर्वला जर विचारला प्रश्नातून प्रश्न, तर आपल्याला माहिती असणं गरजेचं असावं. आता पुढचा प्रश्न बघा, एकदम सोपा प्रश्न आहे. घटनांची योग्य कालानुक्रमे मांडणी लावा. अगदी सोपं, म्हणजे याला काही डोकं लावायची जास्त गरज नाही आहे. ज्यावेळेस गोलमेज परिषदा पार पाडल्या किंवा झाल्या त्याच्यावरती जे काही रिपोर्ट म्हणतो आपण, तो रिपोर्ट कशाबद्दल आला, तो श्वेतपत्रिका, त्याला काय म्हणतात व्हाईट पेपर. तो किती साली आला, 1933 साली. ठीक आहे, पुणे करार तर सर्वांना माहिती असला पाहिजे तारखेसहित. 24 किंवा काही ठिकाणी 25 सप्टेंबर असं दिलेलं आहे. 1932 साली पुणे करार झाला होता. नेहरू अहवाल 1928 साली झाला होता. ठीक आहे, आणि धारासन सत्याग्रह 1930 साली झाला होता. अगदी सोप्पा असा क्वेश्चन आहे इतिहासमधला हा. आणि मग ह्यानुसार आपल्याला सिक्वेन्स लावून आपल्याला त्याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर येतं 3. कारण की पहिल्यांदा काय झालं, नेहरू अहवाल, त्यानंतर धारासन सत्याग्रह, त्यानंतर पुणे करार आणि त्यानंतर श्वेतपत्रिका. ठीक आहे, अगदी सोप्पा होता. पुणे करार कुणाच्या झाला हे तर सर्वांना माहितीच आहे. तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. नेहरू अहवाल कोणी मांडला होता, मोतीलाल नेहरू यांनी मांडला होता. धारासन सत्याग्रह आपण 2024ची प्रश्नपत्रिका बघितली. बघा, मग मी सांगतो ना तुम्हाला, प्रश्नातून प्रश्न आयोग कसं निर्माण करते तुम्ही फक्त बघून घ्या. त्यावेळेस मागच्या 2024मध्ये नेहरू अहवालाबद्दल प्रश्न विचारला होता. धारासन सत्याग्रहामध्ये कोणती महिला सहभागी हा प्रश्न विचारला होता. म्हणून सांगतोय की अशा पद्धतीनं प्रश्नातून प्रश्न निर्माण करणं खूप गरजेचं असतं. ह्या 2 पॉईंटवर 2024ला विचारलं. आता हे आपण 2023चं ॲनालिसिस करतो, बरोबर ना. आपण हे 23चं ॲनालिसिस केलं असतं व्यवस्थित, तर आपल्याला 2024मध्ये 2 प्रश्न मिळाले असते. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण त्यामुळे हे सर्व पेपर आपण घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रश्न चुकता कामा नयेत. आता पुढचं बघा, पुढील वाक्य यांच्याविषयी हे अगदी सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तकं तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. केशवराव भावाळकर यांनी त्याचे चरित्र लिहिले. मला वाटतं MPSC करण्यासाठी विद्यार्थी शून्य लब्धी या एका प्रश्नावरती कोण आहे ते त्यांचं आपल्याला उत्तर लगेच ऑटोमॅटिकली क्लिक होऊन जातं. आणि हे क्लिक झाल्यानंतर आपण जास्तही कुठेही आपली हालचाल होणार नाही. याचं उत्तर सरळ कोण आहे,
बाळशास्त्री जांभेकर. आता बाळशास्त्री जांभेकर आता आपण पाहिलं, पण आता इतर ह्यातून अजून काही प्रश्न तयार होऊ शकतात का? तर यस, तयार होऊ शकतात. काय होऊ शकतात? तर दादोबा पांडुरंग तडकरकरांबद्दल जर प्रश्न विचारला तर काय विचारू शकतात? तर ज्ञानोदय मासिक त्यांनी चालू केलं होतं. ठीक आहे, ज्ञानोदय मासिक होतं, हे यांनी चालू केलं. तर हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आत्माराम पांडुरंग तडकर यांच्याबद्दल विचारलं तर ते प्रार्थना समाजाचे काय होतं? हे संस्थापक होते. ठीक आहे, हा एक आपल्याला मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाळशास्त्री जांभेकरांबद्दल झाले. गोपाळ हरी देशमुख काय होतं? त्यांना लोकहितवादी असे म्हणत. ठीक आहे, लोकहितवादी. तर हे कशातून लेखन करायचे? ज्ञानोदय. हे बघा, ज्ञानोदय मासिकमधून हे गोपाळ हरी देशमुख लेखन करीत, आणि लेखन करताना ते नाव काय धारण करीत? तर लोकहितवादी. असा सुद्धा मुद्दा होऊ शकतो की ज्ञानोदयमधून लेखन करत असताना लोकहितवादी हे नाव कोण वापरत असे? गोपाळ हरी देशमुख. किंवा असं म्हणतील गोपाळ हरी देशमुख ज्ञानोदयमधून लेखन करत असताना कोणत्या नावून लिहित असत? तर लोकहितवादी. किंवा गोपाळ हरी देशमुख लोकहितवादीने कशात लिखाण करत? तर ज्ञानोदय. ज्ञानोदय मासिक कोणाचं होतं? तर दादोबा पांडुरंग तडकरकरांचं. अशा पद्धतीच्या प्रश्नातून प्रश्न निर्माण होऊ शकतात, आणि त्या पद्धतीनं आपल्याला ते करायचं. हा पण अतिशय सोपा प्रश्न होता की पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे सिक्वेन्स लावा. आता बघा सोपं. पहिल्यांदा काय होतं? पुणे सार्वजनिक सभा 1870 साली झाली, बरोबर. त्यानंतर काय झालं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885, आणि त्यानंतर मद्रास महाजन सभा 1884. त्यानंतर काय होतं? इंडियन असोसिएशन 1876. अशा पद्धतीने हे कालानुक्रम होता. पण त्याच्या अगोदर आपण थोडीशी जी माहिती घेऊ की पुणे सार्वजनिक सभा काय होती. पुणे सार्वजनिक सभा एम.जी. रानडे. ठीक आहे, एम.जी. रानडे किंवा शिवराम परांजपे, गोविंद रानडे यांनीही सामान्य जनतेच्या समस्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचाव्या म्हणून काय केलं तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कुठे केली होती? पुण्यामध्ये केली होती. ठीक आहे, आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बघा 1885 साला कुणी स्थापन केली होती? तर हे फिरोज मेहता. ठीक आहे, फिरोज शाह मेहता किंवा के.टी. तेलंग, बयुद्दीन तय्यबजी यांनीही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन केली होती. एकूण 1885 साली कुठं केली होती? तर मुंबईला. ठीक आहे, हे मुंबईत लिहितो, हे पुणे, हे मुंबईला स्थापन केली होती. ठीक आहे, मद्रास महाजन सभा कोणी केली होती? वीर राघवाचार. ठीक आहे, वीर राघवाचार यांनी स्थापन केली होती. कुठे केली होती? ती चेन्नईला स्थापन केली होती मद्रास महाजन सभा. अशा पद्धतीनं दुसरी इथे कुठली? इंडियन असोसिएशननी कोणी केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ठीक आहे, कुठं गेली होती? कोलकाता. अशा पद्धतीने तुमचं लक्षात आलं पाहिजे. बघा आपण किती पॉईंट कव्हर करतो. बघा अगदी 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ जेवता तुम्ही सुद्धा बघू शकता, लंच करताना, डिनर करताना, पण तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट कानावर पडतील. पुणे सार्वजनिक सभा 1870 साली स्थापन झाली होती. एम.जी. रानडेंनी केली होती, पुणे इथे केली होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 साली झाली होती. फिरोज शाह मेहता, के.टी. तेलंग वगैरेंनी केली होती, मुंबई इथे केली होती. मद्रास महाजन सभा वीर राघवाचार्यांनी केली होती, 1884 केली होती. ती कुठे केली होती? चेन्नई इथे केली होती. इंडियन असोसिएशन 1876 साली स्थापन झाली. ती कुठे झाली? कोलकाता इथे झाली होती. अशा पद्धतीने हा प्रश्न पण आपल्याला बऱ्याच प्रश्नांचे उपप्रश्न तयार करून देतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न अतिशय जरा विचित्र असा पद्धतीनं प्रश्न आहे, कारण की मीच नव्हे तर जवळपास सर्वच MPSC करणारे विद्यार्थी किंवा शिक्षक लोकांमध्ये साबरमती कराराचा उल्लेख कुठेही आढळलेला नाही. कोणत्याही पुस्तकात साबरमती कराराचा उल्लेख आढळलेला नाही आहे. ठीक आहे, याचं इंटरनेटवर पण माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तिथंही माहिती उपलब्ध नाही. याचं उत्तर सरळ मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीमध्ये मध्यवर्ती बिंदुमंडळाचे सदस्य निश्चित करण्यात यावे. बरेच पुस्तकं वगैरे पाहिली, पण हा प्रश्न कुठेही, हे साबरमती करार कुठेही असा अवेलेबल नाही आहे. म्हणजे जे साबरमती ट्रिटी असा जो शब्द वापरलेला आहे, तो शब्दाने कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. ठीक आहे, MPSC कधी अतिशय टफ क्वेश्चन टाकतं, कारण की त्यांना अपेक्षित असतं की 100पैकी 100 काय प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायची गरज नाही आहे. त्याप्रमाणे असे काही प्रश्न असतात ते सरळ काय करायचे, ते स्किप करायचे असतात. पण आता हे फक्त कानावर असू द्या की मोतीलाल नेहरू आणि जयकर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. यांच्यामध्ये काय झालं किंवा ह्यांना काय केलं तर की सदस्य निश्चित करावे असं प्रश्न जर विचारला तर काय विचारतील पुढच्या 2025ला की साबरमती TT किंवा साबरमती कराराद्वारे मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य म्हणून कोणाला निश्चित केलं होतं? तर मोतीलाल नेहरू, डॉक्टर जयकर यांना लक्षात ठेवा. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 1934 कर्षक संगम शेतकरी संघटना म्हणून खालीपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? ठीक आहे, आता हा प्रश्न थोडासा कॉमेडी किंवा लॉजिक टाईप आहे, पण हे लॉजिक लागते कसं बघा. थोडंसं हे संगम म्हणलं तर एक तुम्हाला कळतं की साऊथ इंडियन शब्द येतो, त्यामुळे बंगालमध्ये तर असण्याची शक्यता नाही आहे. त्या 1934 साली आंध्र प्रदेशचा काही संबंध नाही. तमिळनाडूला मद्रास प्रांत असं म्हटलं जायचं आणि ह्याला मलबार असं म्हटलं जायचं. पण हा मद्रास प्रांत म्हणून जास्त फेमस होता. त्यामुळे जर असं विचारलं असतं की कोणत्या प्रांतात झाली, तर इथं तमिळनाडूची मद्रास प्रांत उल्लेख
1934च्या अनुषंगानं करणं गरजेचं होता. आंध्र प्रदेश त्या काळात स्थापन नव्हतं झालं आणि बंगालमध्ये होण्याची शक्यता नाही, त्यामुळे एकच ऑप्शन उरतो केरळ. तर अशा पद्धतीने तुम्ही लॉजिकली प्रश्न सोडवू शकता. मग 2024मध्ये पण आपण काही लॉजिकचा वापर केला होता आणि आतासुद्धा आपण लॉजिकचा वापर करायचा आहे. दांडी यात्रेचा उल्लेख रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केलेलं आहे? ठीक आहे, आता हा उल्लेख कोणी केलेला आहे? पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर यांनी केलेला आहे. ठीक आहे, आता हे असे जे स्टेटमेंट असतात ना, ह्या स्टेटमेंटला काही लॉजिक नसतं. तुम्हाला जर माहिती असतील तरच या स्टेटमेंटकडे जायचं, नाहीतर असले प्रश्न स्किप करायचे शक्यतो. ह्याला काही लॉजिक वगैरे लागत नाही आहे. हे स्टेटमेंटला अजिबात हात घालायचा नाही. हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा, पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. देशमुख. आणि ह्याच्याबरोबर अजून एक स्टेटमेंट मग आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की दांडी मार्च झालता, त्याची तुलना कशाबरोबर केली होती? पॅरिस मार्च बरोबर केली होती. पॅरिस मार्च हे कोणी केली होती? तर सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. एक अनुषंगाने लक्षात ठेवा, जर विचारला तर आपल्याला माहिती असावं हे स्टेटमेंट वाईज. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. खालील विधान कोणासंदर्भात आहे? ठीक आहे, आता हा पण एक थोडा लॉजिकल बेस होता. आपण लहानपणापासून ऐकतो की बाबर, हुमायून, औरंगजेब, अकबर. पहिलंच वाक्य, धर्मापासून राजकारणाची फरकत. औरंगजेब तर अजिबातच नाही. औरंगजेब तर अजिबात येणार नाही. बाबरचा काय एवढा हिशोब येणार नाही. हुमायून तर आपण एवढं ऐकलं नाही. आपण लहानपणापासून काय ऐकतो? अकबर बिरबलाच्या कहाण्या ऐकतो आणि आपण काय बघतो की तो निर्धर्मी किंवा एक थोडासा धर्मनिरपेक्ष असा राजा होता. त्यामुळं पहिल्या स्टेटमेंटमध्ये याचं उत्तर सरळ करते अकबर. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये तर कन्फर्म होऊन जाते की सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण त्यांनी स्वीकारले होतं. त्याचं आधी काय होतं? कोणत्याही धर्माला डिस्टर्ब करायचं नाही. हिंदू धर्मामध्ये जर सती प्रथा असेल तर त्याला विरोध करून हिंदू धर्माचा रोष घ्यायचा नाही. म्हणजे पुन्हा त्यांनी काय केलं? इथं रिस्पेक्ट केला होता. बालविवाह थांबवून विधवाला उत्तेजन त्यांनी दिलं होतं. ठीक आहे, सामाजिक कायद्यावरतीनं आपला असा दावा केला होता. अकबर याचं उत्तर आहे. पहिल्या स्टेटमेंटमधून उत्तर आपल्याला अगदी सिम्पलमध्ये कळून जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, चौथा. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध का केला होता? हे 11वीच्या पुस्तकातून सरळ स्टेटमेंट असतात. 11वी स्टेट बोर्डाचं यासाठी पुस्तक तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस असं काही स्टेटमेंट बेस असतं की एखाद्या विशिष्ट संदर्भात, त्यावेळी जवळपास वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. तरी पण 11वी स्टेट बोर्ड यासाठी वाचणं गरजेचं आहे. ह्यामध्ये काय दिलेलं? उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून पुढा वेगातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. ठीक आहे, प्रेरणा मिळणे हा एक काय म्हणतो आपण लॉजिकली कळू शकते की प्रेरणा मिळू शकते. कुणालाही कोणत्याही घटनापासून प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे ह्यामध्ये एक पॉईंट कशामध्ये कव्हर होता? ह्या 3 मुद्द्यामध्ये होता. दुसरा मुद्दा कट झाला इथं ऑटोमॅटिकली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काझीसिंग नाईक यांनी उठावात सामील झाले होते. ठीक आहे, हा पण मुद्दा आपल्याला लक्षात घेऊ शकतो. काझीसिंग व त्याच्या सहकार्याने सरकारी खजिना पोच जाळले, जे की त्या काळामध्ये उठावामध्ये एक कॉमन फॅक्टर होता. कोणता? की खजिना लुटायचा आणि पोच जाळायचं. त्यामुळे 1 आणि 3 जर कोणता होतं तर हा एक होता. मग इथं आपल्याला फक्त 2मध्ये कन्फ्युजन होतं. म्हणून तुम्हाला सांगितलं की अशा ज्यावेळेस स्टेटमेंट बेस असतात क्वेश्चन, त्यावेळेस जवळपास सर्व बरोबर असण्याची शक्यता असते. 11वीच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? होम रूल चळवळ तर सर्वांना माहितीचं होम रूल चळवळ काय होती, काय नाही, टिळकांनी सुरू केली होती किंवा त्याच्याबद्दलची आपण सर्व काही माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या की तर तुम्हाला त्यांनी काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीचे विचार मांडलेले आहेत. आता इथं बघा, टेलिग्राफ आणि बॉम्बे गॅझेट कसं होता? ह्याच्यावर ब्रिटिश वर्चस्व होता. ठीक आहे, ह्याच्यावर ब्रिटिश वर्चस्व असा होता ह्या 2 वर्तमानपत्रावर. त्यामुळं साहजिकच न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात की थोडंसं भारतीयबद्दल असणारे सहानुभूती असणारी 2 वर्तमानपत्र होती, ज्यामध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. ठीक आहे, आता हे तुम्ही म्हणणार की तुम्हाला माहिती आहे किंवा ह्याच्यावरती ब्रिटिश वर्चस्व होता किंवा काय होता, आम्हाला काय माहिती नाही. पण ज्यावेळी तुम्ही रीडिंग करता त्यावेळी तुम्हाला कळून येते की टेलिग्राफ कोणत्या देशातून कधी प्रसारित होतं किंवा बॉम्बे गॅझेटची स्थापना कधी झाली, त्याचे काय उद्देश होते, हे जेव्हा तुम्हाला समजतं त्यावेळी तुम्हाला ॲटोमॅटिकली ह्या गोष्टी जरी माहिती नसल्या तरी तुम्ही लॉजिकली हे उत्तर देऊ शकता. ठीक आहे, ह्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुमचा अभ्यास हा कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असल्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ नका. जशा तुमच्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पुढे जातील तसं तुमचं लॉजिक बेस डेव्हलप होऊन जाईल आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. ओके, ठीक आहे. आता आपण 2024चा प्रश्नपत्रिका बघितला, इतिहास घेतला. 2023चा आपण आज इतिहास घेतलेला आहे. आता पुढच्या 2022चा इतिहास घेऊ. आपण शक्यतो 2015पर्यंत घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून की आपल्याला बेसिक सगळ्या गोष्टी कवर होतील आणि आपली येणाऱ्या राज्यसेवा 2026ची 2025 सप्टेंबर 28, ठीक आहे, याची तयारी अगदी परिपूर्ण होऊन जाईल, याची आपण दक्षता घेऊया. ठीक आहे, लाईक सबस्क्राईब करा. काय आवडलं किंवा नाही आवडलं तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू.